आणि अखेर त्यांना हिंदुस्थानात येण्याचा मार्ग सापडला आणि मग तुघलक 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 करत हिंदुस्थानात शिरले. गुरुजी डन 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 डन. हळू. नाही गुरुजी, हा आवाज मी अन्यायाविरुद्ध उठवलाय. अरे पण तुझ्या आवाजाने हे वर्गातले झोपलेले विद्यार्थी उठतील ना. ए? ए, 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 उठा, उठा, ए, ए, उठा. ए, भांगड्या. माणूस आहे. अरे ए, भांगड्या, ए. काय काय स्वप्न बघतोयस? उठ, उठ, उठा, उठा. हो गुरुजी, हो तुम्ही शिकवत असताना ही वर्गातली मुलं झोपतात, तुम्हाला काहीच वाटत नाही? अभिमान वाटतो मला. माझ्या शिकवण्यात अंगाईगीताची ताकद आहे. ते माझ्या आता लक्षात येत आहे गुरुजी. ते तुम्हाला असं वाटतं की आमच्या वर्गातल्या मुलांनी शिकून मोठं होऊ नये? काय बोलतोस तू? होय गुरुजी, तो आमच्या बाजूला हुशार मुलांचा वर्ग आहे ना, त्या वर्गावरच तुम्ही जास्त लक्ष केंद्रित करता. अहो अहो, ते म्हणजे तुमच्यासाठी पापलेट आणि आम्ही बोंबील. अहो आम्हाला वाईट टाकलं तुम्ही. ए बोंबील वाळीत नाही, वाळत टाकतात. आणि म्हणून ते सुके बोंबील होतात. तेच ते गुरुजी, तुम्ही त्याच वर्गातल्या मुलांना जास्त महत्व देता. ए आम्ही सगळ्यांना समान वागणूक देतो. हो? हा. मग मला जेव्हा ओणवं उभं करतात तेव्हा इतरांना का नाही करत? म्हणजे मस्ती तू करायची आणि शिक्षा मात्र इतरांना. मग काय झालं? ओ घरात कमवतो एक पण खातात सगळेच ना. गुरुजी, अहो माझ्यात क्रांतीचं रक्त वाहते, क्रांतीचं रक्त. कोण ही क्रांती आणि तिने तुला का रक्त दिलं? पीजे गुरुजी, इथे दर्जेदार कॉमेडी होते, दर्जेदार कॉमेडी. हे असले फालतू आणि टुकार पीजे सारखे आयटम करून झाला कलंक लावू नका. माफ कर ह मला, नाही लावत कलंक. पण हे क्रांतीचं काय नवीन फंडा आणलायस तो सांग तरी. गुरुजी, त्या हुशार वर्गातल्या मुलांना तुम्ही चांगली ट्रीटमेंट देता आणि आम्हाला हेडीस फ्रीस वागणूक, असं का? अरे कुठे दिली त्यांना चांगली ट्रीटमेंट? आम्ही काय केलं? आम्ही तुम्ही त्यांना शिक्षा करत नाही, चांगले मार्क देता. ते मिळवतात. अहो एकाच दुसऱ्याने मिळालं तर ठीक आहे हो, पण अख्खाच्या अख्खा वर्ग मिळवतो. अहो, हा कुठला योगायोग? हा तर होलसेल फ्रॉड आहे. अरे होलसेल फ्रॉड काय? होलसेल फ्रॉड? अरे तो अख्खा वर्ग चांगले मार्क मिळवतो म्हणून तर तो हुशार मुलांचा वर्ग आहे. ठीक आहे, ठीक आहे, पण तुम्ही त्यांना स्कॉलरशिपच्या परीक्षेला पाठवता. मग काय तुम्हाला पण पाठवायचं? हा, त्यांचा पर्सनल नोकर म्हणून? काय बोललात तुम्ही? काय बोललात? आम्ही पण परीक्षा देऊ शकतो. अरे तू तसा क्रिकेट पण खेळतोस रे, तुला तो वर्ल्ड कपला पण पाठवायला हवं. पण टॅलेंट नको. हे असंच असंच तुम्ही आम्हाला सतत आमचं खच्चीकरण करत असतात. खच्चीकरण. किती यातना होतात आमच्या बाल मनावर. गुरुजी, खूप त्रास होतो आम्हाला. ए बंड्या. गुरुजी, गुरुजी, त्या वर्गातली मुलं हुशार काय त्याचा मी अभ्यास केलाय. त्यापेक्षा शाळेचा अभ्यास केला असतास तर तुला त्या वर्गात नसता का पाठवला? ठीक आहे, ठीक आहे, जास्त बोलू नका. मी अभ्यास काय केला ते बघा आधी, ऐका नीट. हा ऐकव ऐकव. गुरुजी, अहो आपल्या शाळेतले चांगले चांगले शिक्षक त्या वर्गावर, चांगल्या चांगल्या शिक्षिका त्या वर्गावर. कुठल्या कुठल्या चांगल्या शिक्षिका? म्हणजे ते त्या तळवळकर बाई,
त्या मोडकबाई, त्या जुळेकरबाई, त्या सगळ्या त्या वर्गावर. आणि आमच्या वर्गावर कोण? ते चौगुले सर, ते सातपुते सर, कदम सर. बघा बघा त्यांचे चेहरे. हा अहो, हे स्वतः कधी शाळेत गेले तसं का वाटतं यांच्याकडे बघ. अहो, वर्ग आहे का कुठल्या भाईचा अड्डा आहे तेच कळत नाही. गुरुजी, या शिक्षकांपासून आम्हाला धोका आहे. आता बस झालं, अति झालंय गुरुजी. आमच्यावरचा अन्याय दूर व्हावा आणि आमच्या वर्गावर सुद्धा चांगले चांगले शिक्षक यावेत म्हणून 4 जणांची बदली व्हावी असं पत्र मी शिक्षण खात्याला पाठवलंय. चौगुले सर, सातपुते सर, कदम सर यांच्या बरोबर 4थं नाव तुमचे. तुम्हाला काही भावना तुमच्या व्यक्त करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. तू शिक्षण खात्याला लिहिलेल्या पत्रात माझं नाव लिहिलंस? हो. मी तुला लिहायला वाचायला शिकवलं, त्याचे चांगले पांग फेडलेस. अरे मी रक्ताचं पाणी करून तुला शिकवतो, माझं रक्त आठवतो, तुझ्यातनं चांगला नागरिक घडावा म्हणून त्याचे हे चांगले उपकार फेडतोस तू. बंडू, अरे तुला नीट आकलन होत नाही म्हणून शिकवण्याच्या नवीन नवीन पद्धती शोधून काढले मी. आपले प्रिन्सिपल तुला शाळेतून कधीच काढून टाकणार होते, पण त्यांना थांबवलं, त्यांना चुचकारलं, त्यांनी शांत बसवलं केवळ तुझ्यासाठी. आणि तू माझी बदली करण्याची स्वप्न बघतोस आणि तसं पत्रही लिहिलंस तू. वाह, चांगले पांग फेडलेस बंडू, चांगले पांग फेडलेस. का केलंस तू असं? सांग ना, का केलंस? गुरुजी, गुरुजी सॉरी, मी चुकलो, मला माफ करा. गुरुजी, त्या दिवशी हा टीचर्स रूमच्या बाहेरून चालला होता आणि अचानक याला टीचर्स रूम बघून कोणाचा तरी रडण्याचा आवाज ऐकू आला. कोणाच्या तरी हुंदक्याच्या कानावर पडले म्हणून सहज याने टीचर्स रूम मध्ये डोकावून पाहिलं की कोण रडते. त्यावेळेस त्याला कळलं की आमचे लाडके गुरुजी आतमध्ये रडत होते. गुरुजी का रडतायत, गुरुजींचं असं काय फिनसलंय म्हणून त्याने पिऊनकडे चौकशी केली. तेव्हा पिऊन याला म्हणाला की तू झोपून का राहिलायस, मला पुढचं आठवत नाहीये. पुढचं वाक्य काय? 8 महिन्याचा पगार राहिला. पिऊन याला म्हणाला की गुरुजींचा 8 महिन्याचा पगार अजून त्यांना मिळालेला नाहीये म्हणून याने हे सगळं केलं. काय शब्द फुटत नाहीत, ते आठवत नाही. एवढंच होतं ना रे. हा का बोलला हे सगळं? गुरुजी, सारखं सारखं तेच कारण देऊन मला कंटाळा आलेला हो. म्हणून मी मोरूला बोलवलं, म्हटलं काहीतरी व्हेरिएशन मिळतील. अरे मग किमान कारणामध्ये तरी व्हेरिएशन शोधायचं होतं. माणसामध्ये काय व्हेरिएशन शोधतोय? आता तुम्हा दोघांना मी असा फुगवणार आहे, पण असं नाही, आपल्या शाळेच्या बँडच्या तालावर वाजवा. मस्त मस्त परफॉर्मन्स होता. एकदा प्लीज जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे तिघांसाठी.